वस्ताद, खूप महाराष्ट्रामध्ये चर्चा चालली आहे सध्या या तुमच्या स्पर्धेची. एकूण या स्पर्धेमध्ये तुम्ही म्हणजे किती बैलगाड्यांनी सहभाग घेतला, त्यासाठी तुम्ही बक्षीस त्याची म्हणजे फॉर्च्युनर आणि थार एवढ्यापुरती चर्चा आहे, बाकी बक्षिसं काय होती आणि काय एकूण तुमचा अनुभव होता हे आधी सांगा, मग पुढे आपण गप्पा मारूया. जवळजवळ एका पद्धतीमध्ये म्हणजे 3 फेऱ्याचं जे मैदान असतं त्यामध्ये जवळजवळ 1200 गाड्यांनी सहभाग घेतलेला होता आणि 1200 गाड्यांचा सहभाग झाल्यानंतर मी म्हणजे एंट्री बंद केली. ती 1500 पर्यंत गेली असते, पण ते एका दिवसात आपल्याला संपलं नसतं. पण आपण 1200 गाड्या घेऊन ते थांबवलं. त्यानंतर जवळजवळ 11 लाडक्या बहिणीने, म्हणजे हा प्रयोग मी पहिल्यांदाच केलेला आहे. बैलगाडीच्या इतिहासामध्ये 400 वर्षाचा इतिहास आहे या बैलगाडी क्षेत्राला. त्यात पहिल्यांदाच प्रयोग केला की आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत म्हणलं तर लाडक्या बहिणींसाठी काय करता येते का, म्हणून मी तो एक प्रयोग केला आणि 11 महिला भगिनींनी आपल्या त्यात सहभाग नोंदवला. म्हणजे जवळजवळ 1211 गाड्यांनी त्यात सहभाग नोंदवलेला होता. आणि जी आरत परत म्हणजे जी 7 किलोमीटरची पद्धत आहे जी, त्यामध्ये ओपनचा जो गट होता म्हणजे ज्यांची फॉर्च्युनरसाठी गट होता त्यात 19 गाड्यांनी सहभाग घेतला होता. त्यात 2-3 प्रकार होते. मग आदत गट असेल, दुसरा चौसा गट असेल, असे म्हणून त्यात जवळजवळ 150 ते 160 गाड्यांनी सहभाग घेतला होता. आणि त्याबरोबर श्वानांच्याही स्पर्धा घेतलेल्या होत्या. म्हणजे शेतकऱ्यांची जो विषय आहे की श्वानांनी जवळजवळ 260 श्वानांनी सहभाग घेतलेला होता. त्यांच्यासाठी ट्रॅक्टर वेगळा होता, त्यांची स्पर्धा वेगळी होती. अच्छा, आता असं आहे की ते बऱ्याच जणांना श्वान म्हटलं तर कळणार नाही, म्हणून कुत्र्यांची सुद्धा स्पर्धा, कुत्र्यांच्या पळण्याची स्पर्धा. ते किती किलोमीटर, किती मीटरचं अंतर होतं ते? ते जवळ 300 फुटांचं अंतर असते. 300 फुटांचं 300 फुटांचं अंतर असते आणि दोघांची जोड लावून म्हणजे त्या लॉट्स प्रमाणे ते होतं. दोघांची रेस लावून मग त्यातला पहिला विजेता काढला जातो. पण या श्वानांच्या स्पर्धा आपल्याकडे महाराष्ट्रात होत आहेत पूर्वीपासून? ह्या श्वानांच्या स्पर्धेमध्ये पूर्ण देशातून म्हणजे पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक ह्या सगळ्या राज्यातून श्वान कुत्रे आलेले होते स्पर्धेला. त्याच पद्धतीने बैलगाडीमध्ये सुद्धा मध्य प्रदेश असेल, पंजाब आहे, कर्नाटक, तामिळनाडू ह्या ठिकाणाहून बैलजोड्या आपल्या इकडे आलेल्या होत्या. आणि बक्षिसं जी होती ती किती बक्षिसं होती? फॉर्च्युनर किती थार, काय बाकी काय बक्षिसं होती? 2 फॉर्च्युनर, 2 थार